पहा माझ्या बंधूंनो, पौलाने असे म्हटले की तिमोथेला त्याने काय काम सोपवलं. खरं तर काही गोष्टी, अशा गोष्टी ज्यांची सुरुवात आहे पण अंत नाही. आणि तो काय म्हणाला? देवाच्या वचनाची घोषणा कर. नेहमीच आपण देवाच्या एक गंभीर आज्ञाच्या अधीन आहोत. आपण मंडळीत वैयक्तिकरित्या उपदेश पीठावरून देवाचे वचन जाहीर केले पाहिजे. मी जिथे कुठे जाईल त्या ठिकाणी देवाचे वचन प्रभावित होऊ दिले पाहिजे, जेणेकरून लोकांना आशीर्वाद मिळेल. वचनाचा उपदेश करणे म्हणजे एखाद्याच्या हृदयात रुजवणे आहे. सुवेळी अवेळी तयार राहा आणि सर्व प्रकारचे सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर, बोध कर. काही झाले तरी लोकांचे लक्ष तुम्ही वेधून घेतले पाहिजेच, पण अत्यंत संयमाने आणि सहनशीलतेने. ती गोष्ट काय आहे? एक प्रेमळ आणि दयाळू आशा जी सार्वकालिक आहे त्या व्यक्तीसाठी. याच तुमच्यावर दोष लावतील पण उद्या देवाकडे आक्रोश करतील. एकदा तुम्ही बी पेरले की ते नक्की वाढणार. आपण प्रार्थना करूया. हे पिते, आम्ही प्रार्थना करतो आणि विश्वास करतो की आम्ही तुझ्या कामाचे साक्षीदार होऊ. येशूच्या नावात मी आज्ञा करतो की या जीवनातील वाईट दूर निघून जावा. चालता हो, निघून जाए ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि तुम्ही आपले हात वर करा आणि बोला, धन्यवाद येशू, आमेन.